चैतन्य विकसले की तो राम व ते स्थिर झाले की तो आराम. पंचभूते सर्व मोकळी आहे, त्यांना बंधने नाहीत. जीव स्वतःकरता त्यांना बंधने घालतो. स्वतःला घर पाहिजे म्हणून आकाशाला भिंती घालतो. आजार जो येतो तो पंचभूतांच्या सत्वावर येतो, ज्ञातावर नव्हे. कोणत्याही योग्यतेचा जरी असलास तरी जोपर्यंत व्यक्ती आहेस तोपर्यंत बंधन आहेत. रडकी पोरे आहेत. जन्ममरणाचा ज्याला अनुभव नाही तो परमात्मा. आत्मप्रकाशाने जे लांब रुंद पसरलेले दिसते त्याच्याहून तो मोठा आहे, विशाल आहे. तो शब्दाचा साक्षी होता, पण अमका नाही. ध्वनी ऐकण्याच्या आधी जे आहे ते यथार्थ आहे. ध्वनी ऐकून त्याचा अर्थ घेतला की सर्व बिघडते. स्वतःला देहाचे ज्ञान नव्हते तेव्हा जन्म झाला, म्हणून जन्माचे ज्ञान नाही. देह ओळखला गेला तेव्हा ज्ञान गोळा व्हायला लागले. वास हवा असेल तर धूप घाला, दिवा हवा असेल तर तूप घाला. तुपाने प्रकाश ज्योती पेटते, तशी सत्वाने ज्ञानज्योती पेटते. सत्वाच्या अभावी ज्योत विझते व आपण मेलो असे म्हणतो. जो पूर्ण आहे तोच ब्रह्मज्ञान सांगतो. सकाळी तुम्हाला जेव्हा जाग येते तेव्हा मुळाकडे पाहिलेस तर जग खोटे कसे आहे ते समजेल. सगळ्या घाणेरड्या प्रकारातून गेल्यानंतर ही जाणीव निर्माण होते, हे ओळखा. मूळ माया बहुगुणी व बहुरूपी आहे. हरिहर ब्रह्मादिक तिची पोरे आहेत. तुम्ही देहरूप पकडता म्हणजे तुम्ही कायारूपाने जागे होता. त्याआधी जी जाग येते ती झोपलेली नसते, त्याचे साक्षीत्व तुम्ही करू शकत नाहीत. चैतन्य विकसले की तो राम व ते स्थिर झाले, त्याचा निश्चय झाला की तो आराम. मग आठव विसर नाही. हा व्यवहार सारा करमणुकीसाठी आहे, पण ते खरे सुख नव्हे, ती नाराजी आहे. नाराजीचे बीज ओळखले तरच त्याला नाराजीचा त्रास होऊ शकत नाही. तुम्हाला तुम्ही आहात हे कळले तेच द्वैत. देहाच्या ओळखीत जेवढे उतरते तेच ज्ञान व तेच क्लेशाला कारण. आपोआप चेतवलेल्या चेतनेला दैव, प्रारब्ध वगैरे नंतर चिकटवलेले आहे. स्वतःची जाणीव जेव्हा मिथ्या ठरते तेव्हा जग मिथ्या ठरते. तुझी प्रसन्नता तुला जेव्हा मिळेल तेव्हा ईश्वर तुझ्या सान्निध्यात येईल.